सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील आग्रा रोडवरील मनोहर चित्र मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्थळी अखेर 21 फूट उंचीच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी करण्यात आली आहे। या ऐतिहासिक क्षणाला मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहिले होते। शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर स्मारकाच्या कामाला गती मिळाली आहे। जुन्या स्मारकावरील बांधकाम हटवून नव्या स्मारकाचे काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र या कामाला काही विरोधकांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार स्मारकाच्या कामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती। तरीही आमदार अनुप अग्रवाल आणि शिवप्रेमींनी स्मारक उभारणीसाठी प्रयत्न सुरू ठेवले। दरम्यान उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठविल्यानंतर स्मारकाच्या कामाला पुन्हा वेग आलाय। यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या उंच चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य 21 फूट उंच पूर्णाकृती मूर्ती विधिवत स्थापित करण्यात आली। यावेळी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते। उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात स्मारक परिसर दुमदुम सोडला। धुळे शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा पुतळा शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। कोर्टाने 12 लाख रुपये भरायला लावले। 12 लाख रुपये एका एजन्सीला भरा आणि त्याचा सर्वे करून घ्या। आता ते 12 लाख रुपये भरणार कोण? हे पैसे कोणाचे जाणार? माझं हे म्हणणं आहे, ज्यांना असं वाटतं का ते चुकीचं काम आहे त्यांनी 12 लाख रुपये भरावे आणि ते सिद्ध करावं का हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे। परंतु करायचं नाही, विकास कामाला खोडा घालायचा, तेच टावर गार्डनची हालत करून ठेवली आहे। गेल्या 2.5-3 वर्ष टावर गार्डनला स्टे आणला, काय मिळालं? काय मिळालं? हे 2019चं टेंडर उगवलं 2026, किती खर्च वाढला? हे पैसे देणार कोण? याचा जाब धुळेकर नागरिकांना नक्कीच विचारतील। आणि आज शुभ दिवस आहे, उद्या आषाढी आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी विराजमान होणार आहे। त्याबद्दल तमाम धुळेकर जनतेच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत। जय श्रीराम। असलेल्या धुळेकर नागरिक, आज माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली स्टेची प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असंही सांगितलं का अशा प्रकारचं केस तुम्ही दाखल करून घ्यायलाच नको। ज्या मातीत आपण राहतो, ज्या कणाकणावर छत्रपतींचं त्या ठिकाणी राज्य आहे, त्यांची देण आहे, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण सर्वजण सुखाने या ठिकाणी नांदत असतो। त्यांच्या स्मारकाला कोर्टात नेणं हे योग्य नव्हतं आणि फार प्रोलॉंग होत होता। याच्यामुळं फक्त शहराला आज हा चबुतरा पण उभा केला, परंतु याच्या मागे नुकसान किती होतंय पब्लिकचं? रोज दिवसेंदिवस रेट वाढतायत। आता 6 महिन्यापासून या पुतळ्याचं काम थांबलेलं आहे। आता जे रेट वाढेल याचे पैसे जे कोर्टात गेले होते ते भरतील का? शेवटी हे तुमच्या माझ्या खिशातले पैसे या ठिकाणी लागणार आहे। तसंच एकविरा माता मंदिरचं